बघा, मी असे नोटिसांच्या धमक्या नाही का, हे मागच्या जे सुभाष देसाई साहेब होते पालकमंत्री, त्यांच्यावर आरोप केलं होतं की किती कोटी रुपये त्यांनी चिकलठाण्याची जमीन, इंडस्ट्रीची जमीन हे बिल्डरांना देऊन, मोठ्या मोठ्या यांना देऊन ते पैसे घेऊन पळाले होते. मग त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना नोटीस पाठवणार आहे, कोर्टामध्ये नेणार आहे. आज 1 वर्ष झालेला आहे, मी वाट बघत आहे. आणि संजय शिरसाट साहेबांना आणि त्यांच्या पक्षाकडे तर इतके सारे वकील आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी पाठवायला पाहिजे होतं मला. दुसऱ्या दिवशी कधी पाठवणार आहे तुम्ही? मी आपल्याला 38 तासाचा वेळ देतो तुम्हाला. 38 तासामध्ये तुम्ही पाठवा मला, आणि कृपा करून पाठवा. तुमच्या वकिलांची फीस मला द्यावी लागणार आहे तर मी द्यायला तयार आहे, पण कृपा करून पाठवा. फक्त हे बोलू नका की आम्ही पाठवणार 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 आणि कधीही ते नोटीस मला मिळणार नाही. आता इतके दिवस झाले ना, वकिलांना इतका थोडी समय लागतात हे पाठवण्यासाठी. त्यांनी कोर्टात त्यांनी स्वतःहून गेलं तर माझ्यासाठी याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काही राहणार नाही आहे. नाही तर तसंही मी त्यांना कोर्टामध्ये घेऊन जाणार आहे. त्यांनी पहल केली तर खूप चांगली गोष्ट आहे. आता मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो, त्यांच्याकडे खूप सारे असे वकील पण आहे जे इलेक्शनच्या दिवशी त्यांचे पार्टनर आहे ना, अलायन्स पार्टनर जे आहे, डोणगावकर सारखे वकील पण आहे जे इलेक्शनच्या दिवशी आपल्या हे करत नाही होते की आपली वकिली करत नाही होते. ते लोकांना पैसे वाटून कशा प्रकारे लोकांना 1,500 रुपये वाटत होते. अशा प्रकारचे वकील आहे ना, त्यांना घ्या ना. हे लोक याच्यासाठीच आपल्या पक्षामध्ये आलेले आहे. यांची मदत घ्या आणि लवकरात लवकर संजय शिरसाट साहेब मला हे नोटीस पाठवा. आणि हे जे आहे हे डॉक्युमेंट, याच्या बाबतीत मी हात जोडून आपल्याला विनंती करतो, आपण आपल्या समाजाशी प्रामाणिक असेल, आपण आपल्या समाजाशी प्रामाणिक असेल तर कलेक्टरांच्या विरोध FIR दर्ज करण्यासाठी तुम्ही पहल करणार. तुम्ही जसा मला FIR करण्यासाठी तुमच्या लोकांना पाठवलेले पोलीस स्टेशनला, तुम्ही आजच्या आज तुम्ही पोलीस कमिशनरांकडे जाऊन हे जे डॉक्युमेंट महाराष्ट्र सरकारचा आहे, ज्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेला आहे तो शब्द, आणि त्याच डॉक्युमेंटवर तुमच्या 2 मुलांच्या नावावर जे प्रॉपर्टी झालेली आहे, याच्या बाबतीत तुम्ही कलेक्टर, रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विरोधात FIR दर्ज करा. मग मी मानेल की तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही समाजाशी जुळलेले आहे, तुम्हाला समाजाची चिंता आहे. आता मी वेळ मागितलेला आहे. मी लवकरात एक सोशल मीडियावर एक कॅम्पेन सुरू करणार आहे की माझ्या शहरातली पोलिसांचं हे निधन झालेला आहे, त्यांची शोकसभा आपल्याला लावायची आहे. कारण जेव्हा पोलीस अशा प्रकारचे धंदे करतात, आपल्या एका मंत्र्यांच्या बोलण्यावरून विदाऊट शहानिशा करतात, तर मी लवकरात त्यांच्या एक श्रद्धांजली सभा आयोजित करणार आहे. आणि महाराष्ट्रातून सगळे माझे चाहत्यांना आणि जे लोक अशा प्रकारचे जे बोगस फॉल्स केसेसमध्ये अडकलेले आहेत त्यांना मी विनंती करणार आहे, जे मी ट्विट करणार आहे त्या ट्विटवर मी देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि इकडचे आमचे पोलीस कमिशनर यांच्या विरोधात जे मी ट्विट करणार आहे, मी त्यांना सांगणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी रिट्विट करावा. फडणवीस साहेबांनी आपला ट्विटर खोललं अकाउंट तर त्यांच्यामध्ये सगळं हा शहराची पोलीसचा निधन झालेला आहे, रेस्ट इन पीस आम्ही लिहिणार आहे, तुमची आत्म्याला शांती हो, आणि तसा प्रकारचा आम्ही हे करणार आहे. मी गप्प बसणारा नाही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी याचा खुलासा करावा की हे केस माझ्यावर फिट होतो का. जेव्हा मी सरकारी डॉक्युमेंट वाचलेला आहे, हे केस माझ्यावर FIR कोणत्या आधारावर करण्यात आलेली आहे याचा स्पष्टीकरण पोलीस कमिशनरांनी द्यावा. नाहीतर मी जसा एक कॅम्पेन संजय शिरसाटच्या विरोधात केलेला आहे, मी पोलीस कमिशनरांनाही आवाहन करतो की मी आपल्या विरोधातही, आपल्या पोलिसांच्या विरोधातही एक मोठं आवाहन, तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करायचे आहे करा, मी तयार आहे जे काही फेस करण्यासाठी, पण असे बोगस धंदे जे आहे ना, मी सहन करणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.